तू विठ्ठला कागा दावीला जगदाकार. हे झालं देवाबद्दलचं प्रमाण. नामाबद्दलचं प्रमाण म्हणलं तर आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्व मायामय जगतम सत्यम सत्यम पुनः सत्यम हरिर्नामेव केवलम. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व संसार माता मावल्यानं मायामय संसार आहे हो. या संसाराच्या नादी लागतो आपण आणि आपला जीवनाचा फेरा आहे तो व्यर्थ घालवतो आपण. भगवंताचं चिंतन सतत करत संसार करा. कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही हो. ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व संसार माया आहे, पण हरीचे नाव मात्र त्रिवार सत्य आहे. त्रिवार सांगते हरीचे नाव सत्य, नाम सत्य खरे शिवाय बरे. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये भगवंताचं नाव सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच खरे सत्य साच लेकर जे उठलेत त्यांना ना इथं सरळ माझ्या समोर बसवा बरं का. गावचे झाले म्हणून महाराजनीला मान सन्मान नाही असं म्हणायचं का तुम्हाला? एवढ्या लोकांसमोर माझी इज्जत करतो. पाण्याच्या कॅन पसले सगळे बाजूला कर. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. या प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज भगवंताच्या नामाचे अस्तित्व सांगतात. अहो नाव कुणाचे घ्यावे आणि नाव घेतल्याच्या नंतर काय फायदा होतो? नाव कुणाचे घ्यावे महाराज? नाव घेतल्याच्या नंतर फायदा काय होतो? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. नाम घेणारा हनुमंतराय, नाम घेणारा हनुमंतराय एका उडीत लंकेत जाऊन पोहोचला हो. आणि ज्याचं नाम तो श्री रामचंद्र प्रभू पायी पायी पुलावरून चालत गेला हो. ही ताकद नामामध्ये आहे. ज्याचं नाम तो श्री रामचंद्र प्रभू पायी चालत गेला आणि ज्याने नाव घेतलं तो पुलावरून एका उडीमध्ये लंकेमध्ये जाऊन पोहोचला. ही ताकद नामामध्ये. जे सामर्थ्य नामात आहे ते रामात नाही. नाम चांगली चांगली माझे कंठे राहू भले, माझे कंठे राहो भली. कपे कुळ उधरिले, कपे कुळा उतरिली. मुक्त
केले राक्षसा मुक्त केले राक्षसा मुक्त केले वा. राक्षसा मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपी कुळ उतरले मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. कपी कुळ उधरिले मुक्त केले राक्षसा 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 नाम चांगले भले नामाची ताकद सांगायची गरज नाही माता माऊल्यानो. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक थोर साधू संत होऊन गेले. त्यामध्ये महिला पुरुष वर्गामध्ये जर पाहिले आपण तर जनाबाई आहेत, मुक्ताबाई आहेत, तशाच या कर्माबाई आहेत. तुम्ही म्हणसाल मुक्ताबाईने काय केलं? अहो वयाना 14व्या वर्षे मोठे असणारे चांगदेव महाराज यांच्या गुरु झाल्या. तुम्ही म्हणसाल मग जनाबाईंनी काय केलं? अहो जनाबाईच्या आंघोळीला भगवंताने पाणी टाकावं एवढा अधिकार जनाबाईचा होता. कशासाठी होता? कशावर होता? नामाच्या ताकदीवर होता. नाम घेतलं होतं जनाबाईने भगवंताचं, पांडुरंगाचं. जनाबाईला पंढरीचा पांडुरंग आंघोळीला पाणी टाकतो, पण पांडुरंग फार खोडकर होता बरं का. पांडुरंगाने जनाबाईला गार पाणी टाकायच्या ऐवजी जरा जास्तच गरम पाणी टाकलं. मला सांगा, गरम पाण्यामध्ये गरम पाणी टाकल्याच्या नंतर थंड होईल का गार होईल? गरम पाण्यामध्ये गरम जर पाणी टाकलं तर थंड होईल का गार होईल? गरमच होणार ना. गरम पाणी झालं. जनाबाईंनी ते पाणी डोक्यावरती घेतलं. डोक्यावरती घेतल्याच्या नंतर जनाबाईंनी भगवंताला शिव्या द्यायला सुरुवात केली. अरे विठा 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 मूळ मायेच्या कारटा तुझी रानरणकी झाली सती सावित्री सुडाल्याली. अरे बेटा 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 बोल मायेच्या कारट्या तुझे रांडरण केला रे अरे देवाला. विठा तुझे गेले मरे तुला पाहून काळ रडे. विठा तुझे केले बरे तुला पाहून अब बरे. विठा तुझे गेले मरे तुला पाहून काळ रडे. अरे तुझ्या विठा विठा मूळ मायेच्या कारटा तुझी राड रडकी झाली सती सावित्री सुडाल्याली. अरे विठा 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 मूळ मायेच्या कारट्या तुझे रांडण केला वाह, क्या बात है चोपदार. जोरदार टाळ्या वाजवा महाराजांसाठी, दोन्ही महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली जन्म सावित्री चुडाल्याली. तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे. उभी राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी. अशा जनाबाई महापुरुष अधिकारी होत्या. नामाच्या ताकदीवर एवढं चालायचं त्यांचं. तशाच एक कर्माबाई होते आपल्या इकडे. कर्माबाई की खिचडी असा एक प्रसंग होता महाराज. कर्माबाई की खिचडी. गावाच्या बाहेर त्यांचं असं 10-10चं घर होतं. घर म्हणजे गावकऱ्यांनी उसाच्या पाचटीनं आणि तुराटेच्या काड्यांनी शाकारून दिलेलं बरं का. पण शेणाने सारवलेलं स्वच्छ असं. समोर 4x4चं अंगण होतं कर्माबाईचं. त्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन होतं. 4x4चं अंगण, अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन. आणि तिकडची 5 घरं जनाबाई भिक्षा मागायची. जनाबाईला काहीच संसार म्हणजे आपले जे भगोने पातेले पराती फिराती ते ऐकल्या तर तुम्ही अजून विचार करसाल. तिकडची 5 घरं भिक्षा मागायची. काय मागायचं भिक्षेमध्ये? फक्त डाळ आणि तांदूळ. देवाऱ्यामध्ये कृष्णमूर्ती होती. एवढासा संसार होता त्यांचा. एक पातेलं, एक ताटी, एक वाटी, एक मातीचा माठ आणि एक हलवायला पळी वगैरे. एवढासा संसार जनाबाईचा. परमार्थिक होत्या. तुळशीची पवित्र माळ होती. जनाबाई तिकडची 5 घरं भिक्षा मागून आणायच्या. कर्माबाई तिकडची 5 घरं भिक्षा मागून आणायच्या. भिक्षा मागून आणल्याच्या नंतर आपल्या घरी येऊन
एका पातेल्यामध्ये पाणी टाकायचं, त्यामध्ये डाळ तांदूळ टाकायचे, चुलीमध्ये सरपण घालायचं आणि जाळ सुरू झाला का भगवंताचं भजन करायचं. श्री कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे हरे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. 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 हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण श्री कृष्ण वासुदेव. गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आनंद येतो ना भजन करत करत. भजन करत करत जनाबाईची खिचडी शिजायची आणि शिजलेली खिचडी कर्माबाई पातेल्यामधली खिचडी ताटामध्ये घ्यायची आणि डोळे मिटून श्रीकृष्णाचं ध्यान करायची. कर्माबाईने ध्यान करावं. कृष्णा, काना थाली में खिचड़ी परोसी है, आओ भोजन करने. आजी जशी नातवाला प्रेमानं हाक मारते ना, तशी कर्माबाई श्रीकृष्णाला प्रेमाने हाक मारायची. कान्हा, थाली में खिचडी परोसी है, आओ भोजन करणे. एवढं म्हटल्या बरोबर नातू जसा आजीच्या ताटामध्ये जेवायला येऊन बसतो ना, तसा जगाचा बाप हो, सावळ्या वर्णाचा, कमरेला निळा शेला, छोटीशी बासरी, घुंगरीवाले पाय, छोटासा सेला त्यांचा. श्रीकृष्ण आजीच्या ताटात जेवायला येऊन बसतो नातू, तसा जगाचा बाप आजीच्या ताटात जेवायला बसल्यासारखा कर्माबाईच्या ताटामध्ये जेवायला बसतो महाराज. एवढा त्या कर्माबाईचा अधिकार होता. बरेच दिवस गेली बर का. बरेच दिवस निघून गेली. गावकऱ्याला माहिती नव्हतं की आपल्या ज्या 5 घरची जी भिक्षा जाते ना, तिथं जगाचा बाप जेवायला येतो. बरेच दिवस लोटली. एक दिवस कर्माबाईचं आयुष्य संपले महाराज. कर्माबाई मरण पावल्या हो. कायमचं दार बंद झालं कर्माबाईचं. माझ्या कायमची झोपडी बंद झाली हो. बरेच दिवस गावकऱ्यांना माहिती नव्हतं आपल्या 5 घरची भिक्षा जाते, तिथं जगाचा बाप जेवायला येतो. गावकरी सगळे हळहळले महाराज आणि कर्माबाईच्या प्रेताची विल्हेवाट लावली हो. सगळे गावकरी हळहळले, रडले, पडले, सगळं केलं. आपल्या घरून भिक्षा मागून न्यायची. आपण एखाद्या दिवशी जर दारावर कोणी आलं पाहिलं आणि 5 मिनिटाच्या नंतर काही जर कमी जास्तीची बातमी आली तर किती हळहळ करतो, दिवसभर करतो ना. कर्माबाई मरण पावली. कर्माबाईचं आयुष्य संपलं महाराज. गावकऱ्यांनी प्रेताची विल्हेवाट लावली. बरेच दिवस निघून गेले. पण असं सांगतात त्या गावामध्ये, गुराख्याच्या लेकराच्या रूपामध्ये फाटकसा धोतर टोंगळ्याच्या वर, खांद्यावर मळकसा फडकं, हातामध्ये काठी, डोक्याला फाटकासा फडका आणि रोज रात्री 12 वाजता दोन्ही हाताने थापा मारू मारू माझा जगाचा बाप रडायचा हो. माँ मैं खाना आया हूँ, मुझे भूख लगी है माँ, मैं खाना आया हूँ. 1 महिना जगाचा बाप रडत होता हो. कर्माबाईच्या दरवाजाला थापा मारू मारू. पण
पण कळाल्याच्या नंतर वेळ निघून गेलती महाराज. कर्माबाई संपल्या होत्या, मरण पावल्या होत्या. जगाच्या बापाला माहिती होतं कर्माबाई संपल्या, पण 1 महिना जगाचा बाप कर्माबाईच्या दरवाजाला येऊन थापा मारतो. मी हे का सांगते? नामाची ताकद आहे ही. आपण ज्याच्या सगळे माग लागलो, तो जगाचा बाप कर्माबाईच्या झोपडीत येऊन जेवतो. का? तिनं नाम घेतले भगवंताचं. ही ताकद नामाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एकच करणार आम्ही, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही येते, अनेकाचे काम नाही येते, मोडून वाटा तुझ्या मधुतारा, मोडून वाटा तुझ्या मधुतारा. अनेकाचे काम नाही येते, अनेकाचे काम नाही मोडून वाटा तुझं मधुर ओढून वाटा तुझ्या मधुर हे दुस्तर. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक पै काम यात. नामामुळे काय मिळते हो माता मौल्यांनो? नामामुळे सर्व बंधने तुटतात, नामामुळे सर्व लोकांत कीर्ती होते, आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर अनिष्ट निवृत्ती होते आणि इष्ट प्राप्ती होते. तेच महाराज अभंगाचे. हो
येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. दादानो, हा देह नाशिवंत आहे. ज्याचे बारसे झाले त्याचे तेरसे होणार निश्चित आहे. कारण देह म्हणजे मी व देह संबंधित असणारे माझे, या मी व माझ्यामुळे जीवाला जन्म मरणाच्या फेऱ्यात फिरावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्माया नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित, किंवा जन्मापाठी मरण मरणापाठी जन्म. तुका म्हणे माळ गुंतली राहाटी, गाडग्याची सुटी फुटली. परमार्थासाठी जो देह व्यतीत करतो त्याला संत म्हटलं जातं. अहो, देशासाठी, स्वराज्यासाठी, जनहितासाठी, लोकहितासाठी जो देह व्यतीत करतो त्याला शूर, वीर, बलवान राजा म्हटलं जातं. कुणासारखा असावा राजा? अहो, कुणासारखा असावा राजा? शक्ती, युक्ती, बुद्धी आणि जनसेवेची भक्ती राजा असावा जसा शिवराजा शंभो छत्रपती, शिवराजा शंभो छत्रपती. दादानो, जगामध्ये अनेक राज्य होऊन गेले हो. प्रत्येक राजाच्या एका हातामध्ये ढाल आणि एका हातामध्ये तलवार आहे. पण आश्चर्य ऐका माझ्या राजांचं. छत्रपती शिवाजी राजा आणि धर्मवीर राजे जगातले दोघच असे वेगळे राजे आहेत ज्यांच्या हातामध्ये ढाल आणि पाठीवरती तलवार आहे. त्याचं कारण म्हणजे या पाठीवरच वार करणारे जन्मा येतील, छातीवर वार करणारे जन्माला येणार नाहीत. किती विचारसरणी उच्च होती हो त्यांची, किती विचारसरणी उच्च होती. तुम्ही आम्ही 40 दिवस बलिदान मास पाळतो, छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करतो थाटामध्ये. कधी त्या यातनांचा तुम्ही विचार केला का हो? कधी त्या त्यागांचा विचार केला का छत्रपती शिवरायांच्या आणि धर्मवीर संभाजी राजांच्या? अहो, 39 दिवस त्यांनी यातना सहन केल्या. कुणासाठी केल्या? माझ्यासाठी केल्या, माझ्या धर्मासाठी केलं. ज्या दिवशी हे तुम्हाला समजेल ना, त्या दिवशी आपण या महाराष्ट्रामध्ये ज्या राजांनी, ज्या महाराजांनी रक्ताच्या आंघोळी घातले ते राजे आपल्याला विसरता कामाला येत नाही. त्या दिवशी ते राजे तुम्हाला कळले जातात. शिवाजी, वीर शिवाजी, साऱ्या शत्रूच्या माना बुडवून, साऱ्या शत्रूच्या माना बुडवून, ज्याला भगवा बळकविला, ज्याला भगवा बळकविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवाजी शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवाजीनं वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. जिजाऊ मातेच्या शूरवीर पुत्राला, आई भवानीच्या वाहिल्या चरणाला, आई भवानीच्या वाहिल्या चरणाला. नाच स्वराच्या नादात गुलामीचा, नाच स्वराच्या नादात गुलामीचा, रक्ताईच्याच वाहिला, रक्ताईच्याच वाहिला, माझ्या शिवबान वीर शिवाजी महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीला महाराष्ट्र घडविला, वचन महासाईबा वचन पूर्ण करी, दिलं वचन महासाईबा वचन पूर्ण करी, माझा शिवबान बसला गोड्यावरी, आई राजा ग बसला गोड्यावरी, आई राजा ग बसला गोड्यावरी, जोरदार टाळ्या होऊ दे एकदाच्या. गुलामी झुगारून रयतेला आणि राष्ट्राला स्वातंत्र्याचे पाणी पाजायचे, स्वराज्य निर्मिती करायची हे स्वप्न ज्या दाम्पत्याने पाहिलं होतं ना, ते दाम्पत्य म्हणजे राष्ट्रमाता, राजमाता, मासाहेब जिजाऊ आणि शहाजीराजे.
स्वराज्यजन्य म्हणलं का राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ येतात आणि स्वराज्यजनक म्हणलं का छत्रपती शहाजीराजे येतात. या दोघांच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवराय मना मनात मातीच्या कणाकणात जय हो. शिवराय मना मनात मातीच्या कणाकणात वर्ष 1623 फेब्रुवारी 19 वर्ष शाबास. 1623 फेब्रुवारी 19 शिवनेरी किल्ल्यावरी जन्म झाला ते. शिवजयंती आले रे. शिवजयंती आले रे. शिवजयंती आले रे. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. काळाची बाहेर हिची चमचमती धार काळाची बाहेर कशी जमजमती धार. कशी घुसती कशी घुसती कशी घुसती आरपार. शिवरायाची तलवार कशी घुसती आरपार. शिवरायाची तलवार. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. जाऊने देया में सुंदर शिवाजी राजा माझे जाऊने देया में सुंदर शिवाजी राजा ओ सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझे जाऊने देया में सुंदर शिवाजी राजा माझे जाऊने देया में सुंदर शिवाजी राजा भारी वाटतं का? बरं बरं वाटतं का? बरं म्हणलं तर पार्लेजी, भारी म्हणलं तर चालू द्या. कसं वाटते? बरं वाटते का? गोविंद महाराज चालू द्यायचं का? दत्ता भाऊ दिलीपाना लय लांब लांब बसल्या, पाकिट घेतल्याशिवाय बाहेर नाही निघत. चालू द्यायचं का? एक सांगू का तुम्हाला, मी 2-3 दिवसाखाली जेवायला आले होते इथंच. माझ्या बापाने असा दंड बडवावा, मी आहे म्हणे तुझा बाप इथं, तुला कोणाची भीती आहे का? माझ्या समोर तर इथं उभा राहा म्हणे. जोरदार टाळ्या वाजवा शिवा काकासाठी एकदा. काही कमवायचं असेल, मला जर कोणी विचारलं तर गाडी नाही, बंगला नाही, पैसा नाही, पद नाही, प्रॉपर्टी नाही, पण बसलेली धर्ममंडपातली माणसं जमवली म्हणून ना, कमवली म्हणून, जमवली म्हणून, मिळवली म्हणून, त्यांच्याकडून प्रेम मिळवलं म्हणून तर तुमच्याकडे बोट दाखवल. बरं का? कुणाच्या जोरावर आहे होय? तुम्ही प्रेम करतात आमच्यावर म्हणून इथं उभं टाकण्याची संधी मिळाली. दिलीप भाऊ लांब बसलात, जरासं जाऊ द्या. आता काय बोलणार आहे तुमच्यावर? कसं करायचं? चालू द्यायचं का थांबवायचं? चालू द्यायचं. 11चा टाइम होता महाराजांसाठी, मीच म्हणत होते वेळ वाढवला जरा. 15 नाही, अर्धा तास लागते. बरं का? ओव्हर टाइमचे घेते चार्जेस. लागू द्या, सोपं नाही. ना नीलकंठ तो कैलाशपती, ना एकदंत तो गणपती, नतमस्तक त्यांच्या चरणी, ज्यांनी केली ही स्वराज्य निर्मिती. आहो दैवत माझं एकच, राजा शिवशंभो छत्रपती, राजा शिवशंभो छत्रपती. आता दोन्ही हात वर करा कडे, बघू तर आवाज माझा का तुमचा? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. विठ्ठल पाठीमागं बसलेले आता सरळ समोर या. बरं का? माझी खासियत आता तुमच्या पुढे मांडते. जरा समोर या, सगळेजण समोर या. बरं, तुमची लेक म्हणा, बहीण म्हणा, कोणीतरी म्हणा, पण समोर आहे. दादा तुम्ही पण या.